सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण वांग्याची झटपट अशी बनणारी रेसिपी आणि जी सगळ्यांना आवडते असं साधं सोप्या पद्धतीने खारं वांग बनवणार आहोत. तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. तर सगळ्यात आधी त्यासाठी लागणारं वाटण बनवूया. त्यासाठी मी इथे 1 वाटी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत. ते आपल्याला छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. मी ते सुक्केच भाजते आहे. तुम्हाला जर तेल टाकून हे वाटण बनवायचं असेल तरी सुद्धा चालेल. आता यामध्ये 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, 2 इंच आलं आणि 3 हिरव्या मिरच्या तोडून घालतेय. हिरव्या मिरच्या जास्त घेतल्या आहेत कारण आपण इथे मसाल्याचा वापर करणार नाही आहोत. थोडंसं सुकं खोबरं घेतलेलं आहे. थोडं जिरं घेतलं आहे. आता हे सर्व आपल्याला एक 3 ते 4 मिनिटं आणखीन भाजून घ्यायचं आहे. तुम्हाला जर शेवटला तेल टाकून भाजायचं असेल, तर तुम्ही तेल टाकू शकता. कारण वाटण बनवताना आपण तेलाचा वापर करणार आहोत. जर इथे तेल वापरलं, तर मग परत वाटण बनवताना तेल वापरायची गरज लागणार नाही. तर एक 2 ते 3 मिनिटं हे आणखीन भाजून घेतलेलं आहे आणि आता हे सर्व मी ताटामध्ये एका काढून घेते, थंड करून घेणार. आता मिक्सरच्या एका भांड्यात हे सगळं साहित्य घेतलंय. त्यामध्ये नेहमीपेक्षा थोडं जास्त मीठ, कारण आपण खारं वांगं बनवत आहोत. हळद घातली आहे आणि 2 चमचे वरतून कच्चं तेल घालून एक मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे. आता हे सगळं वाटण आपल्याला पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे. तर बघू शकता मी इथे जाडसर असं हे सगळं वाटून घेतलं आहे. खूप बारीक पेस्ट याची करायची नाहीये. असं जाडसरच आपल्याला ठेवायचं आहे. आता हे एका प्लेटमध्ये मी काढून घेते. वांगी सुद्धा मी एक घेतलेली आहेत. वांगी अशी पूर्ण न कापता मी याचे 4 वरच्यावर असे भाग केलेत, ज्यामध्ये आपल्याला वाटण भरायचंय. पण त्याआधी मी या वांग्यांना मीठ चोळून घेणार आहे. कधीही भरलं वांग करताना किंवा अशी वांग्याची भाजी करताना जेव्हा अख्खी वांगी ठेवणार आहोत, तेव्हा आतल्या साइडून त्याला मीठ लावून घ्यायचं आहे. नाहीतर वांगी खूप अनणी आणि मुळमुळीत लागतात. आता यामध्ये आपण वाटण आपलं केलेलं भरून घेऊयात. तर बघा हे वाटण असं सुक्कं असल्यामुळे व्यवस्थित आपल्याला भरता येतं. हेच जर पाणी टाकून वाटलं तर ते खूप नरम होतं आणि मग व्यवस्थित स्टफिंग करता येत नाही. त्यामुळे हे वाटण फार तर तेल टाकून आपल्याला वाटून घ्यायचं आहे, पण सुक्कंच ठेवायचं आहे. आता याच पद्धतीने मी बाकीची सगळी वांगी सुद्धा भरून घेणार आहे. छान असं गच्च वांग आपल्याला भरून घ्यायचंय, कारण तेलात सोडल्यावर ह्यातला मसाला थोडासा बाहेर निघतो. आता इथे एखादं पसरट भांडं आपल्याला घ्यायचं आहे ही भाजी बनवताना, कारण वांगी व्यवस्थित शिजली गेली पाहिजेत. 3 चमचे मी तेल घेतलं आहे. त्यामध्ये आधी सगळी वांगी तेलावरतीच आपल्याला परतून घ्यायची आहे. सुरुवातीला वांगी जर आपण तेलावर परतून घेतली तर ती पटकन शिजतात. जर तुम्ही सुरुवातीलाच पाणी टाकलं तर ती बत्तड होतात आणि शिजायला खूप जास्त वेळ जातो. आता वरतून झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटं मंद गॅसवर आपल्याला ते एका साइडनी शिजवून घ्यायचे. 4 ते 5 मिनिटानंतर पुन्हा दुसऱ्या साइडून सुद्धा आपल्याला वांगी अशी शिजवायची आहेत. तुम्ही बघू शकता याला कलर खालून किती छान आलेला आहे ते. खरपूस अशी एक 4 ते 5 मिनिटं दोन्ही साइडून आपल्याला ही शिजवून घ्यायची आहेत. सुरुवातीला जर आपण पाणी टाकलं तर वांगी शिजायला खूप जास्त वेळ लागतो. त्यामुळे आधी ती अशी तेलावर शिजवायची आहेत. आता दुसऱ्या साइडून सुद्धा आपल्याला असंच वरती झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटं गॅस कमी फ्लेमवरतीच ठेवायचा आहे. 4 ते 5 मिनिटानंतर दोन्ही साइडून वांगी आपली खरपूस अशी भाजून झाली, की मग ह्यामध्ये आपल्याला जे आपलं राहिलेलं वाटण आहे, स्टफिंग केलं होतं, ते सगळं घालून घ्यायचंय. वाटण मात्र जेव्हा आपण पाणी घालणार असू त्याच्या एक 2 मिनिटं आधी तेलावरती असं परतून घ्यायचं आहे. सुरुवातीलाच वाटण जर वांग्याबरोबर घातलं तर ते खालून करपू शकते. आता जसा तुम्हाला ग्रेव्ही हवी असेल, जसा रस हवा असेल तेवढं पाणी ओतायचं आहे आणि ही जी आता 70% ते 80% आपली वांगी शिजलेली आहेत. आता बाकीची जी आहेत ती पाणी टाकल्यावर अगदी 5 मिनिटात शिजतात. तर एक 5 मिनिटानंतर छान बघा उकळी आलेली आहे आणि आपली ही वांगी सुद्धा अगदी व्यवस्थित शिजली गेलेली आहेत. अगदी झटपट ही रेसिपी बनते. फक्त पाणी तुम्ही शेवटला टाका. सुरुवातीला टाकलात तर वांगी शिजायला खूप जास्त वेळ जातो. तर आपलं खारं वांगं हे असं इथे तयार झालेलं आहे. थंडीच्या दिवसात वेगवेगळ्या प्रकारची वांगी बाजारात येतात. ती वापरून तुम्ही हे वांग्याची रेसिपी नक्की ट्राय करून बघा. अगदी भाकरी चपाती बरोबर चवीला खूप छान लागते. तर रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सोप्या रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.